नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। सणांच्या दिवसात, उत्सवांच्या दिवसात आपण एखादी नवीन वस्तू विकत घ्यावी असं कोणाला वाटत नाही। घरातील स्वयंपाकाला एक दिवस सुट्टी म्हणून बाहेरील अन्न पदार्थांचा आस्वाद घ्यायला कोणाला आवडणार नाही। प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला सणासुदीच्या वेळेस काहीतरी नवीन घेण्याची हौस असते आणि हीच हौस पुरवण्यासाठी फ्युजन फेस्ट या इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच इव्हेंट बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे यापुढे सुद्धा अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू। वळूयाच्या विषयाकडे, फ्युजन फेस्ट 2024 खास डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील म्हणजे ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी इथे राहणाऱ्या चोखंदळ ग्राहक आणि खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण फ्युजन फेस्ट या इव्हेंटच्या तारखा आता डिक्लेअर करण्यात आल्या आहेत। हा फ्युजन फेस्ट इव्हेंट म्हणजे पारंपरिक उत्सवांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंची ग्राहक भेट। कोकण मेवा, फराळाचे पदार्थ, शोभेच्या वस्तू, साड्या, दागिने आणखी बऱ्याच हटके गोष्टी जर खरेदी करायच्या असतील तर फ्युजन फेस्ट इव्हेंटला जरूर भेट द्या। हे त्यांचे 6वे वर्ष आहे। आपण जर उद्योजक असाल तर तुम्ही बिझनेस स्टॉल सुद्धा ह्या इव्हेंटसाठी बुक करू शकता आणि फ्युजन फेस्ट इव्हेंटच्या स्पॉन्सरशिप प्रोग्राम मध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमचा बिझनेस हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकता। मग मित्रांनो, वाट कसली बघताय? या इव्हेंटला जरूर भेट द्या। या इव्हेंटचे खास आकर्षण म्हणजे सेल्फी पॉइंट, लाईव्ह फूड काउंटर्स, लकी ड्रॉ आणि आणखी बऱ्याच गोष्टी। ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन म्हणजेच BBNGA या संस्थेच्या डोंबिवली हार्मोनी चॅप्टरने हा इव्हेंट आयोजित केला आहे। या फ्युजन फेस्टचे ठिकाण आहे आदित्य मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व। हा इव्हेंट 28 आणि 29 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केला आहे। सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा इव्हेंट सगळ्यांसाठी खुला असणार आहे। या इव्हेंट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। चला तर मग येताय ना, मी तिकडे असणारच आहे। आपण सगळे मिळून भरपूर मजा करू। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। जय हिंद, जय भारत।